औरंगाबाद पालिकेसाठी 65% मतदान। नवी मुंबई आणि औरंगाबादच्या पालिकेची सत्ता कुणाच्या हाती द्यायची याचा फैसला मतपेटीत बंद झाला आहे। नवी मुंबईत सरासरी 52% मताची नोंदणी झाली आहे, तर औरंगाबादमध्ये सरासरी 65% मतदान झाले आहे। उद्या सकाळी 8 वाजेपासून या दोन्ही ठिकाणी मतमोजणी सुरू होणार असून दुपारी 2 पर्यंत महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल याचे चित्र स्पष्ट होणार आहे। भोकरमध्ये झाले 74.4% मतदान। नगरपालिका निवडणुकीचे बुधवारी मतदान शांततेत झाले। 19 प्रभागासाठी 80 उमेदवार रिंगणात होते। 74.4% मतदान झाले असून प्रभाग क्रमांक 4 मधील किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी दिली। बुधवारी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला। दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते। उन्हाची तीव्रता कमी असल्याने महिला पुरुष युवकांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती। प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारात किरकोळ शाब्दिक चकमक झाली। निवडणूक कर्तव्यावर गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई। ग्रामपंचायत निवडणुकीत नांदेड तालुक्यातील मतदान केंद्रावर मंगळवारी 7 कर्मचारी अनुपस्थित राहिले। त्यामुळे त्यांच्याविरुद्ध राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कारवाई करण्यासाठी नांदेडचे गटशिक्षणाधिकारी यांनी प्राधिकृत असल्याची माहिती तहसीलदार नांदेड यांना दिली। नांदेड तालुक्यात 13 ग्रामपंचायती व 2 ग्रामपंचायत पोटनिवडणूक बुधवारी पार पडण्यासाठी मतदान केंद्रावर जाण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांचे आदेश निर्गमित करण्यात आले होते। मुख्याध्यापक AS केंद्रे, HR गच्चे, सहशिक्षक AP भोसले, RR येवतीकर, मो मुख्तार गफार, DT कल्याणकर, विश्वांबर धोपटे हे कर्मचारी मतदान केंद्रावर अनुपस्थित राहिले। त्यामुळे या 7 कर्मचाऱ्यांविरुद्ध निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्याचे देण्यात आले आहे।